नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आपण आज निघालो आहोत K2S कात्रज टू सिंहगड। तुम्हाला माहीतच असेल। तर आपण येऊन पोहोचलो आहोत मराठ मावळा या हॉटेलपासून आपण ट्रेकला चालू करणार आहोत। तर मित्रांनो, मी दिसत नसेल पण आपण सध्या KS2चं जे ट्रेकिंग स्टार्ट होते ते स्टार्ट झालेले आहे। हे आपले आदित्य भाई आहेत। यांनी आधी एक मागच्या वर्षी यांनी ट्रेक केलेला आहे। पण हा व्हिडिओ बनवायचा मुद्दा असा आहे की हा ट्रेक का करतो आपण रात्रीच्या टायमालाच। तर हे पौर्णिमेचे जे चंद्रमा आहे आणि त्याचा जे उजेड आहे त्या उजेडात आपण हा ट्रेक पूर्ण केला पाहिजे। आणि जे अनुभव आहे, अजून काही एक्सपिरियन्सेस आहेत ते आपल्याला ह्या ट्रेकमधून भेटणार आहे। आणि माझ्या आवाजावरनं वाटलंच असेल तुम्हाला की कसा ट्रेक चालला आहे आमचा, कारण माझा हा लाईफमधला पहिला ट्रेक आहे, वरनं नाईट ट्रेक। ओके, तर थोडं दमल्यासारखं वाटते, जास्त नाही तरी। अजून आम्ही स्टार्टिंग पॉईंटलाच आहे, अजून खूप सारे व्हिडिओज शूट करायचे आहेत। आणि तसं पण पोरांनी खायला वगैरे आणलेलं आहे, तर पाहूयात पुढं काय होतं। ही लोक बसून चाललेले, तर तुम्ही विचार करू शकता की किती हार्ड आहे। K2S हा जो ट्रेक आहे टोटल प्रॉपर जे आहे 17 किलोमीटरचा आहे, 17 ते 18 किलोमीटर। आणि 16 ते 17 डोंगर आपल्याला पार करून जायचे आहेत आणि ते पण पायी जायचं आहे ट्रेक करत। आणि जो नजारा आहे सह्याद्रीमध्ये चालण्याचा तो हा आहे। इकडे चंद्रमा, एकदम सायलेन्स आवाज, आणि हे पुणे शहर। तर त्याला बोललो की व्हिडिओ काढायचा आहे, थोडं टॉर्च मार। ते आपला साधा भोळा मनाचा प्रॉपर टॉर्च मारत चाललाय। तर आपल्याला इथून एक दिवा दिसतोय ट्रेक करताना, लाल लाईट दिसते। तर त्या दिशेनेच जायचं आपल्याला, कारण ते सिंहगडाचं टावर आहे ते एक मी दाखवण्याचा प्रयत्न करेल। टॉर्च पुढे घे रे। तुम्हाला दिसला असेल, हे नऊश पुढे मार टॉर्च, दाखव सगळ्यांना। खूप काय वार आहे मस्त मित्रांनो। आवाज येते का नाही माहित नाही, पण प्रॉपर टोकावर थांबले, आपल्याला 360 व्ह्यू दिसतोय। आणि मी ट्राय करेल की मित्रांनो, एवढं रात्रीचं पण चंद्रमामुळे एवढं चढायचं जर येतं वार तर खूप आहे, आवाज येत नसेल। तर मित्रांनो, आपले 2 डोंगर चढून उतरणं झालेलं आहे या 9 सोबत। तर सगळेजण पुढं गेलेले आहेत, दोघं फक्त आम्ही मागे राहिलेलो आहे। आणि पायांची जर हालत तर सांगायचीच नाही, वाट लागलेली पायांची। पण ट्रेक फुल ॲडव्हेंचर दिसतोय, साईडला आजूबाजूला तुम्ही पाहू शकता नजारे। तर मित्रांनो, फायनली जाऊन आपण सगळ्यांना भेटलो, सगळे वेट करत होते आमचे मागं। तरी आम्ही थोड्या वेळात जेवणार आहे। तर थोडंसं अजून पुढं आलो आहे, टोटल 6 किलोमीटर आलो आपण। आपलं ट्रेक चालू होऊन 6 किलोमीटर झालेलं आहे, अजून 12 किलोमीटर जायचं आपल्याला। तर पायांची पूर्ण हालत बघू शकता तुम्ही। तरी आम्ही ट्रेकला हार नाही मानलेली, तरी जाणारेच आहे पूर्ण, बघणारे कसं असते काय असते। हे आता टायमाला घेतली
सध्या टाइम टेबलनुसार काही होत नव्हतं, कारण ट्रेक उशिरा चालू केलं होतं आम्ही, त्यामुळे विश्रांती न घेता परत ट्रेक चालू केला आम्ही. मित्रांनो, विश्रांती झालेली. 2 वाजता आम्ही परत ट्रेक चालू केलं आहे. 15 मिनटं झालेले. ट्रेकिंगचे 20% राहिलेले आहे अजून, तर आपण अजून ट्रेक करत आहोत. तर बघूयात पुढं काय होतं अजून. तर मित्रांनो, जवळपास आपण 90% ट्रेक केलेला आहे आणि आपल्याला दिवा जो आहे खूपच जवळ दिसतो, प्रॉपर दिसते आम्हाला आता. तर पायाची तर वाट लागलेली, पण हॅप्पी पण आहे, कारण आम्ही ट्रेक पूर्ण करू शकतो न थकता असं मला वाटतं. तर पुढे बघूयात काय होतं अजून. तर मित्रांनो, खूप वेळानंतर आपल्याला रोड भेटलाय आणि एवढा आनंद कधीच नाही झाला जेवढा आज होतोय. तो हा जो आहे सिंहगडाचा किल्ला, 2.5 किलोमीटर. मित्रांनो, तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही एकदा ॲडव्हेंचर करून पहा. नक्कीच हा आयुष्यात एकदा ना एकदा झाला पाहिजे. हा जो रोड आहे त्या रोडने आपण खालून वर येतो, जो सिंहगड रोडवरनं येतो, आणि लेफ्टला गेलो सिंहगड रोडला जातो आपण. मित्रांनो, आपण तो जो मेन गेट आहे त्याला येऊन पोचलो, बट त्यांचं म्हणणं आहे की 5-5:30ला ओपन होतं. 5 वाजलेले, 5:30च्या नंतर ओपन होईल. तर मित्रांनो, गेट ओपन झालेलं आहे. इथून आम्ही आता सिंहगडकडे चाललो. फायनली आम्ही लाल जो दिवा चमकत होता त्याच्या थोडंसं जवळ आलो आहे. त्या वेळात आम्ही पूर्णच जवळ जाणार आहोत. जो K2S ट्रेक आहे तो कंप्लीट होणार आहे. तर मित्रांनो, सकाळचे वाजले 5:30, पावणे 6 आणि 8 तास 37 मिनटं आम्ही चाललोय. 8 तास आणि एंडला आम्ही येऊन पोचलोय टावरला. आमच्या साईडून गाड्या चाललेल्या आहेत, तरी आम्ही लिफ्ट न घेता पायी पायी नवश. मित्रांनो, सकाळचा जो व्ह्यू आहे पहाटे 5:45चा तो तुम्हाला दाखवतो. मस्त केशरी असा आभाळ झालेला आहे. प्लॅन झाला आहे सूर्योदय बघायचा. मग
आणि ज्यांनी सेकंड टाईम K2S केलेलं आहे तर ॲक्टिंग एक नंबर करते ते. कसं एकदा मित्रांनो पहिल्यांदाच आमची ही हालत आहे, तर सेकंड टाईमला येणाऱ्या माणसाची काय हालत असेल हे तुम्हाला माहीत असेल. मित्रांनो आम्ही नाश्ता करतोय, म्हणजे थोडंसं खातोय लाईटली, बट हा व्ह्यू तुम्हाला आवडेल. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.